नीट करून घेतल्या तर पाकडोनी करून बघा स्वच्छ असं चिरमुरं घेतल्या तर कोल्हापुरी चिरमुरं आहेत बघा हे एकदम मस्त असतात ही कोल्हापुरी चिरमुरं बघा गोंडगोळ असं ह्याचा चिवडा खूप छान होतोय। तर बघा त्यासाठी मी वाळलं खोबरं घेतलं बघा असं बारीक तुकडं करून एकदम पातळ साईजचं बघा हे खोबरं घेतले वाळलं। 1 वाटी शेंगदाणे घेतलेत बघा आणि 1 प्लेट असं डाळगा घेतलाय बघा डाळगा आहे आणि बघा अर्धी वाटी कढीपत्ता घेतलाय बघा आणि बघा 4 गड्ड लसूण सोलून घेतलाय बघा आमच्या शेतातला लसूण आहे देशी लसूण आहे बघा 4 गड्ड घेतलेत सोलून आणि बघा 1 वाटी मिक्स शेव आहेत बघा हे असं सगळं ह्यात मिक्स आहे ही 1 वाटी शेव घेतल्यात आणि 1 वाटी फरसाणा घेतलाय बघा। आता बघा तेल गरम झाले ह्यात आता शेंगदाणे वतून आपण चांगलं तेलात असं तळून घेऊया चांगलं असं कडक होईपर्यंत चांगलं शेंगदाणे तेलात तळून घेऊया बघा। तर आता बघा शेंगदाणे आपले चांगले तळले तर ह्या चिरमुऱ्यावरच टाकूया आपण काढून आता ह्यातच आपण खोबरं पण टाकून भाजून घेऊया बघा तेलात चांगलं तर बघा खोबरं पण आपलं भाजलंय चांगलं बघा लाल झाले आता ह्यावर टाकूया आता ह्यातच आपण हे डाळगा पण घेऊया बघा तेलात चांगला असा तळून चांगला असा कडक होईपर्यंत तळून घेऊया म्हणजे काय होईल चिवडा खाताना का नाही असं दाताखाली एक कचकच लागणार नाही एकदम कुरम कुरम लागते बघा मस्त लागते चिवडा। तर बघा डाळगा पण आपला चांगला तळलाय बघा एकदम कडंग असा काढून घेऊया साईडला। आता बघा ही लसूण आहे का नाही सोलून घेतलेला ही उकळीत टाकून जरा चेचून घेऊया लय पण बारीक चेचायचं नाही तेवढंच जरा एका लसणात 2 भाग करायचं बघा लसूण चेचून टाकला की आणि वास छान येतोय चिवड्याचा आपल्या आणि खाताना पण चव लागते असंच अखंड टाकलं तर एवढं भारी नाही लागणार ती चिवड्याबरोबर त्यामुळे असं जरा बारीक करून टाकते बघा मी। आता हे लसूण चेचून घेतलेलं टाकूया बघा तेलात लसूण लगेच भाजतोय बघा वेळ लागत नाही तर बघा लसूण पण आपला चांगला भाजलाय बघा बघा काढून घेऊया आता साईडला। आता ह्यातच कढीपत्ता पण आपण घेऊया बघा चांगला असा तळून एकदम असा कडंग करून घ्यायचा तर कढीपत्ता पण चांगला तळलाय बघा आपला काढून घेऊया आता। आता ह्यातच टाकूया बघा मोहरी चांगली तडतडायला लागली बघा आता ह्यातच टाकूया जिरं 2 चमचे जिरं घातले ह्यातच टाकूया बघा हळद आता ह्यात टाकूया बघा लाल तिखट 2 चमचे बघा भाजून घेऊया चांगलं बघा गरम तेल असल्यामुळे लगेच भाजलंय हे करपेल आता गॅस करूया बंद। तर बघा चिवडा मसाला घेतलाय बघा मी चिवडा मसाला पण होतोय ह्यातच सगळं एकत्र मिक्स करूनच मग भाजायचं चांगलं भाजतंय बघा मिक्स करून घेऊया सगळं गरम तेल असल्यामुळे बघा एकदम कसा असा फेस यायला लागलाय कारण मसाला आपला चांगला भाजलाय आणि थोडंसं तेल होतंय बघा बघा मस्त झालाय आपला मसाला भाजलाय बघा चांगला
तर बघा करपेल आता मसाला आपला. आपण गॅस बंद करून चिरमुऱ्यावर वतून घेऊया. आता बघा वतूया ह्याच्यावर. तर बघा चिरमुरे जास्त झाल्यात, परातीत बसत नाही ते आणि हलवा येणार नाही, चांगलं मिक्स करायला येणार नाही. त्यामुळं मी मोठी पाटी घेतल्या बघा, त्या पाटीत वतूया. तर बघा ही एक वाटी परसाना घेतलेला आहे, ते पण ह्यात वतूया आपण. आणि एक वाटी हे मिक्स शेव घेतल्यात बघा, हे पण वतूया. बघा शेव हे वतलंय, आता मिक्स करून घेऊया चांगलं. बघा असं मोठं भांडं घेतल्यामुळं का नाही चांगलं असं मिक्स करायला येतोय बघा चिवडा आपल्याला. सगळा असा मिक्स करून घेऊया. तर आता बघा सगळा चिवडा असा मिक्स करून घेतलाय बघा. बघा किती मस्त झालाय, बघू शकताय तुम्ही. बघा सगळीकडे असा मसाला लावून घेतलाय बघा, किती छान दिसायला आलाय. कलर तर एकदम मस्त आलाय, बघू शकताय तुम्ही. बघा एकदम जवळनं दाखवते तुम्हाला. आता पाऊस पडायला लागलाय आणि पाऊस पडताना असं चिवडा ते करून खायला खूप मस्त वाटतंय बघा. मी केलाय असा माझ्या पद्धतीने, एकदा तुम्ही करून बघा, खूप मस्त होतोय. आणि एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्हाला सोप्या पद्धतीने करून दाखवले मी. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साखर पण यात घालू शकताय बघा बारीक करून, पण मला साखर घातलेला आवडत नाही, त्यामुळे मी साखर नाही घातली. बघा माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. तर बघा आज आपला चिवडा बनवून तयार आहे. बघा किती मस्त झालाय, खूप छान. तर अशी रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच उद्या भेटूया नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय.